हरि ओम हरि ओम हरि ओम। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम। आपुले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो सोहळा अनुपम्य। आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला। नारायणे दिला वसतीस ठाव, ठेवून या भाव ठेलो पायी। तुका म्हणे दिले उमटून जगी, घेतले ते अंगी ओढून या। तुकाराम महाराजांचे अभंग त्याच्यामध्ये जिथे काही योग प्रक्रिया आलेली आहे त्याच भागातले अभंग थोडेसे आपण बघतो आहोत। कारण की तसं पाहिलं तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे महासागर आहे, त्याच्यामध्ये आपण करणार तरी किती आहोत। क्याची सुरुवात आहे आपुले मरण पाहिले म्या डोळा। एकदम अट्रॅक्ट होऊन जातो आपण, आपुले मरण पाहिले म्या डोळा। बऱ्याच वेळेला हे फिजिकल प्रॉब्लेमशी संबंधित असतं की एकदम असं हृदय लक 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 वाटलं की आता झालंच, आपुले मरण पाहिले म्या डोळा। भीतीने बऱ्याच वेळेला आपुले मरण पाहिले म्या डोळा असं होतं। एखादा अवघड क्वेश्चन पेपर सुद्धा कधी कधी हा अनुभव देऊन जातो। बहुतेक वेळा हे सगळं जे आहे हे सगळं भीतीशी संबंधित आहे। आपुले मरण पाहिले म्या डोळा, पण पुढे महाराज म्हणतात झाला तो सोहळा अनुपम्य। अनुपम्य सोहळा झाला। सोहळा म्हणजे असा छोटासा कार्यक्रम नसतो, मोठा असतो। सोहळा उपमाच नाही, अनुपम्य अशा प्रकारचा तो सोहळा झाला। काय झालं त्याच्यामध्ये? आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने। सगळं जग आनंदाने दाटून गेलेलं आहे असं वाटलं। आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला। आता स्वर्ग मृत्यू पाताळ ही त्रिभुवन समजली जातात, तर आपल्यामध्ये सुद्धा त्रिभुवन आहेत, शरीर मन बुद्धी। शरीर पण आत्यंतिक आनंदाच्या अवस्थेमध्ये असताना एक वेगळंच असतं। परीक्षेत उत्तम मार्ग घेऊन मुलगा घरी आल्यानंतर वरतून गच्चीतनं आई बघते आहे सज्जातनं, त्याच्यावरूनच तिला कळतं की चांगले मार्क मिळालेले असतात। बॉडी लँग्वेज म्हणतात त्याला, त्याप्रमाणे शरीर पण आनंदतं। मन बुद्धी या सगळ्यांना आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, स्वर्ग मृत्यू पाताळ आनंदाने दाटलं, हे सगळी कल्पनाच आहे। पण आम्ही शक्यतो कल्पना न करता येताना अर्थ लावता येईल का हे बघतो आहोत।
मग कुठलीही कल्पना नाही असा अर्थ लावता येईल का, असं शक्यतो पाहतो. म्हणून आपलं शरीर मन बुद्धी त्रिभुवन आनंदाने दाटली, हा अनुभव येऊ शकतो. आनंदाने दाटली तिन्ही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला. भोग झाला म्हणजे काहीतरी आपल्याला मिळालं, प्राप्त झालं, खाल्लं, उत्तम, जे बरं वाटतं, ग्रहण झालं. पण एखाद्याच गोष्टीचं ग्रहण नाही झालं. सगळ्या विश्वात एकच परमात्मा आहे ह्या गोष्टीचं ग्रहण झालं. सर्वात्मकपणे भोग झाला. म्हणजे हा भोग कशाने मिळाला की सगळं काही प्राप्त झाल्याचा आनंद. सर्वात्मकपणे सर्वांच्या अंतरामध्ये असलेला आत्मा हा एकच आहे, जो मी माझ्यामध्ये अनुभवतो आहे तोच सगळीकडे व्यापून आहे. अशा प्रकारची जी स्थिती सर्वात्मकपणे भोग झाला. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला. फिटले सुतक जन्ममरणाचे. जन्ममरणाचं सुतक असतं. सोयर सुतक आपल्याला माहिती आहे, पण सगळ्याला मिळून सुतक असा शब्द वापरला. सोयर पण आहे इथे, कारण की ज्ञानाचा जन्म झाला आहे आणि अज्ञानाचा मृत्यू झाला. पण ते अज्ञान मी अगदी इतकं कवळून बसलेलो होतो, माझं म्हणून, मी, हे जे अज्ञान स्वरूप आहे ते नष्ट झालं. नष्ट होणारी गोष्ट कुठली असते? शरीर. आत्मा ही काही नष्ट होणारी गोष्ट नाही, जन्माला येणारी पण गोष्ट नाही. अजहा नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर जरी गेलं, काही झालं शरीराला, तरी आत्म्याला काही होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलाय की सावलीवरती शस्त्राचा घात केला तर मूळ शरीराला त्रास होत नाही. सावली शस्त्राचा घात केला तर शरीराला काय होणार नाही. तसं शरीर आणि का आत्मा यांचा संबंध. शरीराला काही झालं तरी आत्म्याला काय होत. म्हणून जे सुतक असायचं, काहीतरी गेल्याचं, कोणीतरी गेल्याचं, ते सगळं फिटलंच. आता सुतक येणारच नाही, कारण की सुतक कशाचं असतं? शरीर गेल्याचं सुतक असतं. इथं शरीर आत्ताच गेलेलं आहे. शरीर म्हणजे मी असा जो भाव आहे तो गेला म्हणजे शरीर गेलं, दुसरं काय. शरीर प्रत्यक्ष जाऊन लिहिल कोण पुढे अभंग? ते शरीर आहे, पण शरीर म्हणजे मी हा जो भाव आहे, शरीर मन बुद्धी यांच्या सहित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मी असं समजत असतो. पण त्याच्या पलीकडे असलेलं चैतन्य हे माझं मूळ स्वरूप आहे. अशा प्रकारचा अनुभूती आल्यामुळे हे शरीर मी आणि व्यक्तिमत्व जे सारखं टेन्शन घेतं, जे मला अमुक एक गोष्ट पाहिजे ते नाही मिळालं तर मी दुःखी आहे असं ठरवतं. असं जे सगळं करत असतं ते सगळं शरीर आणि मनबुद्धी यांच्यासहित असलेले व्यक्तिमत्व याच्याशी माझा जो सततचा संबंध आहे तो संबंध तात्पुरता बाजूला ठेवून माझ्या मूळ स्वरूपाचा मी वेध घेतला, स्व या जाणीवेच्या सहित. असं करता 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 मला ही गोष्ट लक्षात आली की शरीर मन बुद्धी हे सगळं या स्वच्या जाणीवेवरती म्हणजे कॉन्शियसनेस ऑफ सेल्फवरती अवलंबून आहे. आणि ती जी जाणीव आहे त्या जाणीवेला पकडलं तर मी ज्या तत्वापर्यंत पोहोचतो ते माझं मूळ स्वरूप आहे, नित्य आहे. मग तिथपर्यंत पोचल्यानंतर ते समजलं एकदा आणि त्याचा अनुभव आल्यानंतर हे सगळे आनंदाचे उद्गार आहेत.
देहबुद्धीने मी मरूनच गेलो. आपुले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो सोहळा अनुपम्या. कारण की आनंदाचा भाग आहे. आणि का ते एकदम नुसता विचार मनात आला असं नाही आहे. नुसता विचार मनात आल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडंसं बरं वाटतं. परंतु ती गोष्ट जी आहे ती त्या श्रावणातल्या कहाण्यांच्या सारखं आहे. कहाणी ऐकल्याचं हे फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. कारण की कहाणीच ऐकतो आम्ही. हे सगळं जे तुकाराम महाराजांचे बोल, त्याचे अर्थ आम्ही ऐकतो, ती सगळी कहाणीच ऐकतो. कारण की हे सगळं जी कहाणी आहे ते त्यांचं आत्मकथन आहे. त्यांच्या दृष्टीने ते आत्मकथन आहे, आपल्या दृष्टीने ते कहाणी आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली तिने त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. फिटले सुतक जन्ममरणाचे, मी माझ्या या संकोचे दूरी झालो. मी आणि माझं एवढंच माझं जीवन होतं, याच्या पलीकडे नाही. हा जो संकोच जीवनाचा झाला होता तो तू आणि तुझं भक्तिभावाच्या अंगाने सगळं तुझं आहे. आपण प्रार्थना दररोज करताना, नमस्कार करताना, मी कुणी नाही, माझं काही नाही, मला काही नको, असं म्हणायचं असतं. पण त्याचा खूप त्रास होतो. कारण मी कुणी नाही हे म्हणायला आपल्याला अवघड नाही वाटत. आपल्याला अनेक लोकांनी दाखवून दिलेलं असतं की तुम्ही कोण नाही. परवा मी वाचलं, पेडेस्ट्रियन इज ए पर्सन हू हॅज किड्स हू कॅन ड्राईव्ह. म्हणजे मुलं ज्या वेळेला ड्रायव्हिंग शिकतात त्यावेळेला तुम्हाला पेडेस्ट्रियन व्हायला चालेल. मी माझ्या संकोचे दूरी झालो. मी आणि माझं असा जो संकोच केलेला होता जीवनाचा, ती जी भूमिका असते अंतःकरणाची. माणूस मोठा कशाने होतो? पोझिशननी मोठा होऊ शकतो, पैशांनी मोठा होऊ शकतो. एकाने असं वाक्य लिहिलं आहे की जो विद्वतेने मोठा त्याला पंत असं म्हणतात, आणि जो अंतःकरणाने मोठा त्याला संत असं म्हणतात. मोठेपणा हा अंतःकरणाशी संबंधित आहे, त्याचा व्यापक भाव याच्याशी संबंधित. संकोचित भाव एवढंच माझं. या लोकांच्या मध्ये कुणाला आनंद झाला तर मला आनंद होणार आहे, अदरवाईज जगाशी मला काय घेणं नाही. मी माझ्या संकोचे ही जी अवस्था होती त्याच्यापासून मी दूर झालो आणि एक व्यापक अवस्था मला प्राप्त झाली. मी माझ्या संकोच. तसा विलक्षण फेमस अभंग आहे असं, कारण की त्याची सुरुवात केची आहे, आपुले मरण पाहिले म्या डोळा. एकदम लोकांना ऐकायला बरं वाटतं. हे सगळं जे झालं, सर्वात्मकपणे भोग झाला, मी माझ्या संकोचे दूरी झालो. कशामुळे झालो? पहिल्यांदा हे समजून सांगितलं की सगळं काही ईश्वराचं आहे. मी कुणी नाही, माझं काही नाही, मला काही नको, ही गोष्ट आपल्याला तशी प्रार्थना सहज करता येणार नाही. म्हणून त्याला एक ॲडिशन लावलेलं आहे, सगळं काही तू आहे, सगळं काही तुझं आहे, तुझी इच्छा ती माझी इच्छा. मग हे जरा सौम्य आहे. सर्व काही तू आहे, सर्व काही तुझं आहे, तुझी इच्छा ती माझी इच्छा. असं झालं की ते थोडं सौम्य होतं. पण मूळ म्हणायचं आहे मी कुणी नाही, माझं काही नाही आणि मला काही नको, हे ज्ञानाचा भाग आहे. आणि ज्ञानातनं आलेला परिणाम म्हणजे मला काही नको, पण मला काहीतरी मिळालं तर लागेलच जीवन जगण्यासाठी. तुझी इच्छा ती माझी इच्छा, याच्यामध्ये ते सगळे आहेत. म्हणून भक्ती आणि ज्ञान यांचं कॉम्बिनेशन या प्रार्थनेमध्ये.
नमस्कार करताना नेहमी असं म्हणा, देवापुढे आपण कोणीच नाही एवढं तर आपल्याला मान्य करायला पाहिजे. म्हणून मी माझ्या संकोचे दूर झालो. व्यापकत्व अंतःकरणामध्ये निर्माण होणे, संकोच कमी होणे, संकुचितता, शरीरापुरती मर्यादित जी मी भावना आहे ती दूर होणे. म्हणून एक जे आहे ते सगळं काही तू आहेस, सगळं काही तुझं आहे, हा एक भाव आहे. आणि दुसरा ज्ञानाचा भाव जर का आविर्भाव बघितला, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, योग ज्ञानाची भूमिका एकाच ठिकाणी नेऊन पोहोचवतात. भक्तीची भूमिका आणि योग ज्ञानाची. हे सगळं रामाचं आहे, रामाची इच्छा. गोंदवलेकर महाराज असं म्हणत असत. एकदा कोणतरी एक मूल आजारी होतं, तर महाराजांच्या पाशी आणलं की मूल आजारी आहे. तर महाराज म्हणले की राम त्याला बरं कर. त्याच्यावरती ती व्यक्ती म्हणली की रामाच्या कृपेने बरं होईल असं तुम्ही म्हणला, तुमच्याच कृपेने बरं होईल असं म्हणा ना. असं ती भक्तच होती म्हणजे. तर त्याच्यावर महाराज म्हणले, ज्या शब्दांनी मी आजवर जीवनामध्ये जीभ विटाळली नाही, मी केलं या शब्दांनी, हे शब्द बोलणं म्हणजे जीभ विटाळणं. बापरे, आपण किती वेळा विटाळतो असतो. ज्या शब्दांनी मी आजवर जीभ विटाळली नाही ते तुम्ही मला बोलायला कसं सांगता की माझ्या कृपेने बरं होण्याचा प्रश्न नाही, रामाच्या कृपे. भक्तभूमिका आहे. किती 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 सूक्ष्मामध्ये वागतानाचं शिकवलेलं असतं संतांनी आपल्याला. व्यापकता म्हणजे नुसतं ज्ञानाने आपले मोठे मोठे विचार घेतले म्हणून ती व्यापकता निर्माण होत नाही. तत्वाचा अनुभव येण्यानेच, फक्त तत्वाचा विचार करण्याने पण नव्हे, तत्वाचा अनुभव येण्यानेच. आणि तो आत्मतत्वाचा, स्वतःच्याच आत्मा. कुठेतरी उभं राहिलं आणि आकाशामध्ये एकदम ते तत्व दिसलं असं ते होतच नाही. त्याचा सरळ मार्ग आहे की गो टू सेल्फ. स्वतःच्या आत्मतत्वाचा अनुभव घ्या. आत्माराम उपासना, समर्थाने म्हणले, आत्माराम उपासना तेणे पावीचे निरंजना, निसंदेह अनुमाना ठावची नाही. ही गोष्ट आत्माराम उपासना म्हणजे फोकस आहे, टेन्शन ऑन सेल्फ. असं तुम्ही समजा की तिथं ज्याला तत्वज्ञानामध्ये राम हे आत्मा म्हटलं जातं, त्या ठिकाणी त्याला तुम्ही राम म्हणा. तत्व तेच आहे. आमच्या सोयीसाठी, आम्हाला गोड वाटावं म्हणून रामरूप धारण केलेलं आहे, म्हणून राम म्हणा. सोपं आहे. केव्हा म्हणणार? तर जेव्हा केव्हा जमेल, जेव्हा केव्हा स्मरेल, स्फुरण होईल त्यावेळेला म्हणा. पण पुढे पुढे अशी सवय लावून घ्या की प्रत्येक कर्मामध्ये म्हणा, म्हणजे स्मरण ठेवा. अध्यात्मातल्या प्रगतीच्या बाबतीत महाराजांनी असं म्हटलं की ज्या वेळेला एकाने बाईंनी विचारलं होतं की अध्यात्मात प्रगती झाली कसं समजायचं, ते म्हणले की आपण नाम घ्यायला लागलं की प्रापंचिक विचारांचं काहूर मनामध्ये उठतं. तसं प्रपंच करताना नामाचं काहूर मनामध्ये उठायला लागलं की समजायचं की प्रगती झाली. आता ही गोष्ट बघा की कसं बसं नाम आठवून घेतो आहे, कैसे होत आहे स्मरण, स्मरण करता विस्मरण, याच्यापासून विस्मरण नाहीच. असं करत 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 अंतःकरणाची शुद्धता, तत्वाचा वेध घेणे, स्वतःच्या मध्ये स्वतत्वाचा वेध घेणे, ते एकदा समजलं, अनुभवाला आलं आत्मतत्व, की मग मरण नावाची गोष्टच नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, अशा प्रकारचं ते तत्व आहे. म्हणून फिटले सुतक.
जन्ममरणाचे मी माझ्या संकोचे दुरी झालो. मी आणि माझं एवढंच संकोच झाला होता जीवनाचा, त्याच्यापासून दूर झालो. नारायणे दिला वसतीस ठाव. नारायणाला वस्तीच्यासाठी म्हणून जागा दिली. आता नारायणांना वस्तीच्यासाठी आपण काय जागा देणार? व्यापले हे नारायणे ऐसे बोलती पुराणे. सगळं काही नारायणानेच व्यापलेलं. नर या शब्दाचा अर्थ परमतत्व, परमात्मा, आत्मा. त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी त्याला म्हणतात नार. नरपासून निर्माण झालेली नार, शक्ती स्वरूपामध्ये नार. आणि ती कुठं राहते? तिचं आयन म्हणजे राहण्याचं घर जे आहे ते, म्हणजे थोडक्यात म्हणजे सगळं विश्व परमात्म्यापासून निर्माण होतं आणि परमात्म्यातच राहतं, असं या नारायण या शब्दाचा अर्थ आहे. नारायणे दिला वसतीस ठाव. नारायणाला अंतःकरणामध्ये काही जागाच नाही आहे हो. इतक्या गोष्टी भरलेल्या आहेत. कमी केलं, कमी करत 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 नारायणाला जागा करून दिली. आणि मग शेवटी नारायणाने ते सगळं व्यापलं. नारायणे दिला वसतीस ठाव. ठेवून या भाव ठेलो पाहिजे. हा विशेष भाग आहे की तो आहे अशा प्रकारची जी जाणीव आहे त्याला भाव असं म्हणायचं. अस्तित्वाच्या जाणीवेला भाव असं म्हणतात. भावना ही स्वतंत्र गोष्ट आहे, कमी अधिक असू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाची ठेवण जशी असेल त्यानुसार त्याची भावना अधिक प्रबळ असेल की नाही हे अवलंबून असतं. एखादी व्यक्ती खूप भावनाशील असते, एखादी व्यक्ती नसते विशेष भावनाशील. पण भावना असण्या नसण्यावर जर का काही अवलंबून असतं तर खूपच पंचायत झाली असते. कारण की अंतःकरणाची ठेवण भावनाशील नाहीच आहे. म्हणून शब्द जे वापरलेले असतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. भाव याचा अर्थ अस्तित्वाची जाणीव. ती जर का अस्तित्वाची जाणीव नसेल तर भक्तीला काही अर्थच नाहीये असं त्यांना म्हणायचं. म्हणजे फुल वाहतो आहे पण त्या ठिकाणी तो आहे अशा प्रकारची जर अस्तित्वाची जाणीव नसेल तर मग त्या फुल वाहण्याला काही अर्थ नाही. म्हणून भाव असणं म्हणजे अस्तित्वाची जाणीव. नारायणे दिला वसतीस ठाव. ठेवून भाव ठेलो पायी. त्याच्या पायी म्हणजे त्याच्या पदावर, पदी ते जे तत्व आहे त्या तत्व. असं तत्वज्ञानाच्या शब्दात बोलायचं नाही म्हणून पद असा शब्द वापरला. नारायणे दिला वसतीस ठाव. नारायणाला अंतःकरणामध्ये वस्तीला ठाव दिला. बस सकाळी उठल्यानंतर नारायण म्हणेन, बाहेर जाताना नारायण म्हणेन, जे काही नाम असेल ते माझ्या मनामध्ये. अशा रीतीने होता होता त्याने अशी काही जागा करून घेतली की बस त्याचं अस्तित्व आणि त्याचं नाम नुसतं कोरडं नाही. आणि अस्तित्व जे आहे ते अस्तित्व तर तसंच आहे, फक्त त्याला स्पर्श होतो. नारायणे दिला वसतीस ठाव. मग नारायणाला वस्तीला जागा दिली, सगळीकडे तो आहेच आहे. लक्ष नव्हतं माझं, तो होताच तिथे पण माझं लक्ष नव्हतं. म्हणजे नारायणाला वस्तीला ठाव दिलं याचा अर्थ नारायण वस्ती करून आहेच आहे, मी त्याच्यावरती अवधान ठेवलं. ठेवून या भाव ठेलो पायी. तिथंच राहील. अंतःकरणामध्ये भाव ठेवला. भाव ठेवला याचा अर्थ त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवली. ही लक्षात ठेवली पाहिजे गोष्ट. काय भावच नाही आहे आमच्या मनामध्ये असं बऱ्याच वेळा वाटतं आपल्याला. काही काही वेळेला एकदम भावना उचंबळून येत नाही. आपल्याला वाटतं की इतर लोकांच्या डोळ्यात वगैरे किती पाणी येतं वगैरे, आपल्याला काहीच येत नाही. अंतःकरणाची ठेवण नसू शकते. भाव असणं ही महत्त्वाची गोष्ट.
भावना ही प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते. अहो किती तिथं गेलं, इतक्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं, आमच्या काही येत नाही. विक्सची डबी जवळ ठेवा, डोळ्यात काय नाही जर डोळ्यात पाणी करणार आहे. डोळ्यातून पाणी येणं ही महत्वाची नसून अंधःकरणामध्ये या प्रेमाचा झरा वाहणे हे महत्वाची गोष्ट आहे. तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा, खरं प्रेम आतमध्ये आहे ते फक्त प्रगट होतं. नारायणे दिला बसतीस ठाव, आपण कोण देणार? त्याचंच सगळं जग आहे. त्याला वस्तीला मी जागा करून दिली, देवाला त्याची आठवण नव्हती, स्मरण होत नव्हतं, अवधान तिथं दिलं. तो आहे हे मला माहिती. ठेवून या भाव ठेलो पाहिजे, तिथंच त्याचं अस्तित्व आहे हे लक्षात ठेवून त्याच्या पदी राहिलो. दोन्ही गोष्टी आहेत, तत्वज्ञानाचं पण अंग आहे, भक्तीचं पण अंग आहे. ठेलो पाहिजे. मग अशा प्रकारची साधना करता करता जिथं असेल त्या ठिकाणी जो काही कर्मामध्ये असेल ते कर्म करत असताना ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव त्याच्या नामासहित ठेवणे. स्व हे सुद्धा त्याचंच नाम आहे असं समजा. स्व याने तुम्ही झटकून स्वच्या जवळ जाता. म्हणून स्वरूपानुसंधान, सदा स्वरूपानुसंधान हेची भक्ती, हेची ज्ञान. त्याने तुटोनी कर्मबंधन शाश्वत समाधान प्राप्त होते. बाकी कुठल्या गोष्टी राहतील किंवा जातील, भावना राहील किंवा जाईल, पण अस्तित्व राहणार किंवा जाणार असं होत नाही. अस्तित्व ऑल द टाइम असतं. आणि ते कुणाचं अस्तित्व आहे? आतमध्ये असलेलं तत्व स्व, मी असं त्याला म्हणतो. त्याचं आत्माराम ज्याला म्हटलं जातं त्याच्यावरती लक्ष ठेवलं, त्याला राम म्हणतो. स्व म्हणण्याच्या ऐवजी राम म्हण. पण हे तू लक्षात ठेव की आतमध्ये असलेलं तत्व, विश्व व्यापून असलेलं तत्व तेच आतमध्ये आहे, तेच राम आहे, तेच आत्मा आहे, तेच स्व आहे, मी. असं करून त्याच्यावरती अवधान केंद्रित करून राहिलं. ठेवून या भाव ठेलो बाई, अशी साधना विकसित केली. ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव धरून त्याच्या नामासहित त्याला पकडलं आणि सातत्याने प्रयत्न करून, कारण की हे जातं, झटकन काहीतरी पुढे येतं, हे सगळं जातं. मग काही काळानंतर आठवण येते. नैसर्गिक आहे, ही काही चुकीची गोष्ट नाही आहे, नैसर्गिक आहे. आपलं पण असं होतं, सगळ्यांचंच असं. पण हळूहळू सवय लावता लावता अवधान स्ववरती किंवा आत्मारामावरती केंद्रित करण्याची स्वसंवेद्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं संवेद याचा अर्थ काय? अस्तित्वाची जाणीव म्हणजे संवेद, स्वच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे स्वसंवेद. स्वसंवेदनी जो वेद्य आहे तो स्वसंवेद्य. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. म्हणून या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन पाहिजे. भावनात्मक गोष्टी जितके नैसर्गिक असेल तितके, ओढून ताणून भावना निर्माण करता येत नाही. किती चांगली फुलं बरेच पैसे देऊन विकत आणली तरी डोक्यामध्ये तो विचार होतो, काय महाग झाली होतो फुलं. देवाचा भाव कुठे गेला कोणाष्ट. अस्तित्वाची जाणीव ही धरून राहणे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी. नारायणे दिला वस्तीचं ठाव, हे काय माझा अधिकार नव्हे नारायणाला मी वस्तीला ठाव दिला, पण मी अवधान देणं हे माझं काम आहे. अधिकाराचा प्रश्न नाही आहे. अवधान तिथंच राहत आहे अशी स्थिती निर्माण होणं हा अधिकार आहे, प्राप्त झाला. अंतःकरणावरती हुकूमत गाजवण्याचा स्वतःच्या
अधिकार प्राप्त व्हायला लागतो प्रयत्न करता करता. पण त्या ठिकाणी अवधान केंद्रित केलं. नारायणे दिला वसतीचं ठाव, ठेवून या भाव ठेलो पायी. तुका म्हणे एवढं सगळं झाल्यानंतर जी काही आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त झाली त्याच्याबद्दल ते बोलत नाही आहेत, पण ते वेगळ्या भाषेत सांगतायत. तुका म्हणे दिले उमटून जगी, घेतले ते अंगी ओढून या. नारायणाने मग काय केलं, स्वतःच्या अंगावरती ओढून घेतला, शिक्का मारला आणि आता सांगितलं जगात कुठेही जा. त्याचा शिक्का बसला. आता अंतःकरणावरती बसतो हा, परंतु त्या माणसावर शिक्का बसला माझा. म्हणून नारायणे दिले उमटून जगी, उमटून दिले म्हणजे तो शिक्का उमटून दिला अंतःकरणावर. सगळ्या जगाला स्पष्टपणे कळायला लागलं की ही वेगळी व्यक्ती आहे. एकाएकी तुका लोकी निराळा. असं कसं झालं, अंतःकरणामध्ये झालेला पालट, त्याच्यामध्ये असलेला ईश्वराचा आविर्भाव, त्याचा अनुभव घेतलेला आहे, त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेने त्याचा वेध घेता घेता त्याचा अनुभव घेतला. आणि मग त्याच्यानंतर जे नारायणे दिला वस्तीचं ठाव ठेवून या भाव ठेलो पायी, ही मुख्य साधन आहे. त्याचा परिणाम हा आहे. तुका म्हणे दिले उमटून जगे, जगामध्ये उमटून दिला. घेतले ते अंगी ओढून या, त्यांनी स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलं, शिक्का मारला म्हणजे स्वच्छपणाने एकरूपता अनुभवली ईश्वराशी, म्हणजे अंगावरती ओढून घेतलं. एकरूपता सुद्धा मी प्राप्त करून घेऊ शकत नाही, त्याच्या इच्छेने ती प्राप्त होते. त्याच्या इच्छेने त्याला वाटलं की हा योग्य आहे आता, म्हणून जवळ घेतलं आणि मग आता जगात कुठेही जा म्हणून सांगितलं. तुका म्हणे दिले उमटून जगी, घेतले ते अंगी ओढून या. अभंग असा नेहमी म्हटण्यासारखा आहे, ऐकण्यातला पण आहे, आपुले मरण पाहिले माटोळा, पण भावार्थ दृष्टीने बघितलं तो विलक्षण खोल आहे. याचं कारण शेवटी त्याच्यातली पंचलाईन ही आहे, नारायणे दिला वसतीचं ठाव ठेवून या भाव ठेलो पायी. मी केलं काय साधना, नारायणाला वस्तीला जागा दिली. वस्ती त्याचीच आहे, परंतु माझं अवधान तिथे अजिबातच वेळ मिळत नव्हता. हो, हळूहळू मिळायला लागला. महाराजांनी सांगितलं 9 महिन्याचं मूल आईच्या पोटामध्ये एकदम बसवलं तर ते शक्यच नाही आहे. आईच्या पोटात कुठे जागा आहे, पण एक पेशीपासून सुरुवात करतं ते मूल आणि हळूहळू जागा करून घेतं आणि मग संपूर्ण आईचं पोट व्यापतं. तशा प्रकाराने पोटात जागा नसताना जसं ते मूल राहतं, तशा प्रकाराने तुमच्या जीवन व्यवहारामध्ये अजिबात जागा नाही आहे, वेळच नाही आहे. थोडी थोडी जागा करून घ्या, हळूहळू ते वाढेल स्वतःच आणि जागा करून घेईल बरोबर. नारायणे दिला वसतीचं ठाव ठेवून या भाव ठेलो पायी. तुका म्हणे दिले उमटून जगी. आता लक्षात येतं ती व्यक्ती इतरांच्या सारखंच वावरत असते. दळी कांडी लोका ऐसे परिमी नसे त्या ठाई. लोकांच्या सारखंच व्यवहार करतो, पण मी तिथं नसतो. तत्वाशी संबंधित होऊन गेला, अंतरातल्या परमात्म्याशी संबंधित होऊन गेलेला आहे आणि व्यवहार करतोय लोकांसारखं. ही जी अवस्था आहे की बाह्यता काही दिसत नाही आहे, पण अंतरामध्ये तो पूर्ण परमात्म्याशी एकरूपता अनुभवतो आहे. अशी जी अत्युच्च अनुभूती आपुले मरण पाहिले म्या डोळा या अभंगामध्ये व्यक्त केले गेलेले. आणि त्याच्यामध्ये साधन मार्ग पण सांगितला, त्याचा परिणाम सांगितला. तुका म्हणे दिले उमटून जगी, घेतले ते अंगी ओढून. आणि त्याच्याच कृपेने झालं. तत्प्रसादात मया अच्युत, तुझ्याच प्रसादाने मला हे सगळं प्राप्त झालं. जसं भगवद्गीतेच्या शेवटी अर्जुन म्हणतो त्याचप्रमाणे इथं पण म्हटलं की नारायणे दिला वसतीचं ठाव ठेवून या भाव ठेलो पायी. ही मुख्य साधन आहे. ते करता 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 इतकं जीवन व्यापून टाकलं त्याने की आता काही वेगळं राहिलं नाही. एकरूपतेचा अनुभव आला आणि मग त्याच्यानंतर जीवनामध्ये उमटून दिले. असं ठळक दिसतं, एखादी गोष्ट उमटून दिली. अंतःकरणामध्ये परमात्मा उमटला अंतःकरणावरती
आता त्याच्याच प्रकाशात सगळे दीपाचे ने आधारे गुरुंचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्त दीपाचे ने आधारे. तसंच योगयुक्ताची कर्म भक्ताची कर्म हे जर का बघाल तर परमात्म्याच्या प्रकाशात चालतं. त्यासाठी म्हणून थोडं लक्ष देणे, स्ववरती लक्ष ठेवणे, तिथंच ते परमात्मा तत्व आहे हा भाव ठेवणे आणि मग असं होता 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 ते सगळं स्वतःच व्यापून टाकतं. आपल्याला फारसं करायला लागत नाही. सुरुवातीला थोडं लक्ष ठेवायला लागतं, नंतर मात्र आपोआप ते होऊन जातं. तशा प्रकाराने आमच्या बाबतीमध्ये काहीच झालेलं नाही असं नाही आहे. आम्ही इथं आलोय त्या अर्थी झालेलं आहे, मार्गक्रमण झालेलं आहे, चालू आहे. काही काळानंतर सिद्धी प्राप्त होईल. घाई करायची, करत राहणे. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता आनंदा, रघुनायका मागणे हे चिराता. उपासनेला दृढता व्हावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्मयोगे वयगाल व्हावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. तुमचं पुस्तक आणलं तुम्ही?